सुबोध ऋषीशांचा संवाद पहिला समास चौथा वाचण्यास प्रारंभ निर्माण श्री गणेशाय नमः ओम सरस्वते नमः ओम श्री सिद्धरामेश्वराय नमः सद्गुरु वर्णनेना येते माया स्पर्शो सखेना काय पडेल सद्गुणा सिद्धरामेश्वरा सद्गुणा श्री भावसर महाराज सद्गुणा श्री सर्वदत्त महाराज सद्गुणा श्री प्रणदीप महाराज सद्गुणा श्री हर्षद महाराज सद्गुणा श्री डॉक्टर महाराज की जय। सद्गुरु वर्णनेना केते माया स्पर्शो सकेना सुरवा मजा ज्ञाना काय पडे। रामदास महाराज म्हणजे काय? जो रामाचा दास झालेला आहे म्हणजे आत्मारामाचा दास, सगळ्यात ते आत्माचा आहे ना. आत्माशिवाय काय आहे? एखाद्या वस्तूमध्ये जर आत्मा नसेल तर काय होणार? नाश पावतो, नाशची बनतो. जसे एखादा फळ तोडला, घरापासून मोकळा केला, त्याचं काय आहे? त्याचं ठराविक मर्यादेपर्यंत त्याला आपण खाता येतो. एखादा फूल आहे, झाडापासून वेगळा केलं तर काय होणार? संध्याकाळी कोमल नाश. सांगायचं तात्पर्य काय? सगळ्यांमध्ये तो आत्मा आहे. आत्मा राम म्हणतात त्याला, तो आहे. आत्म्याचा अर्थ काय? सगळ्यांच्या आतमध्ये आहे तो आत्मा. असं एकही जागा नाही जिथे आत्मा नाही. एकही गोष्ट नाही जिकडे आत्मा नाही. एकही वस्तू अशी नाही तिच्या आत्म्यामध्ये आत्मा आहे. म्हणून काय सांगितलं? सर्व चराचर भरून उरला त्या तुझला पेला. सर्व चराचर मध्ये कुठे नाही ते सांगावं. सगळे काय? सगळ्या जीवसृष्टीमध्ये आहेच. स्वदेश, अंडज, जारज, उद्भिज चार खाणी पासून जे उत्पत्ती होते त्याच्यामध्ये तो आहेच. प्रश्नच नाही. ते कशामुळे करतं? एखादा प्राणी किंवा मनुष्य त्याच्यामध्ये जर आत्मा निघून गेला तर काय होतो? वास होतो. घाण वास पुसतो तसे. म्हणजे शरीर कशामुळे आहे? एक आत्मा, एक करंट. जसं लाईटचं उपकरण आहे, त्याच्यामध्ये करंट निघून गेला तर उपकरणाची किंमत काय? शून्य झाली ना. एखादं फॅन आहे, लाईट गेली तर फॅन चालू शकत नाही. एखादा बल्ब आहे, लाईट गेली चालू शकत नाही. एखादी इलेक्ट्रॉनिकचं उपकरण आहे, कुठलाही असू दे, लाईट गेली तर व्हॅल्यू सुद्धा झाली नाही. तसं सगळ्यांमध्ये एक आत्मा आहे. जडामध्ये पण तेच आहे आणि चंचलामध्ये पण तेच. जड म्हणजे काय? जड वस्तू, लाकूड घ्या, दगड घ्या, कुठली वस्तू घ्या, तो आत्मा आहे.
कसं ओळखायचं? ऐसे विवेकांची कामी उगेच प्रभूने प्रभू. तो आत्मा कसा आहे? अणु रेणू चक्रपाणीमध्ये म्हटले. तो आत्मा नसेल काय होणार? लाकडाची वस्तू आहे, लाकूड आहे, काय करतो? सोडतो, त्याला होतो, स्टॉल होतो, नाही सोडतो. अणु आणि रेणू दोन या अणु रेणूंना बद्ध करणारी शक्ती. कारण प्रत्येक गोष्ट कशी आहे? सूक्ष्म पासून बनलेली आहे. लाकडाचा भुसा बघितला काय असतो? एकत्र राहत नाही ना. दगडाचा भुसा केला तर काय पाठ होऊन जाते, उडते. लाकडाचं बॉर्डर केलं तर काय उसळतो. लोखंडाची बॉर्डर, लोखंडाचं कोळशाची बॉर्डर. सांगायचं तात्पर्य का अणु रेणू चक्र, अणु रेणूंना बद्ध करणारी शक्ती तो चैतन्य असतो. जड रूपात किंवा चैतन्य रूपात, पण असतेच असते. जलामध्ये पडलेच नाही आणि चंचलामध्ये, सजीवामध्ये पडलेच नाही, निर्जीवामध्ये तेच आहे. नाही काय होणार? लाकूड आहे, खरंच जर भुसावून पडतो की नाही, लाकडाचं काम करत नाही. कॉन्क्रीटची हल्ली घरं बनतात की नाही, पिलर म्हणतात, पिलर बीम, हे खराब होतात. आता तर 30 वर्षातच खराब होते. रिडेव्हलपमेंट असोसिएशनच्या त्या दोन अणुरेणूंना बद्ध करणारी शक्ती सिमेंटमध्ये असू दे किंवा लोखंडामध्ये असू द्या किंवा लाकडामध्ये असू दे किंवा कशामध्ये असू द्या, दोन अणुरेणूंना बद्ध करणारी शक्ती तो चैतन्य नसेल तर डेड. चैतन्य नसेल तर डेड. पण चैतन्याला सपोर्ट काय आहे? अज्ञानाचा, शिवात्माचा. शिवात्म्याचा सपोर्ट कसला आहे? जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा. या जीवात्माला, आपल्या शिवात्माला सुद्धा सपोर्ट कसला? परमात्म्याचा. जागृती, सत्व, सुषुप्ती, त्याला काय आहे सपोर्ट? काय आहे? शिवात्म्याचा. शिवात्म्याला सपोर्ट कोणाचा आहे? परमात्म्याचा. सांगण्याचं तात्पर्य काय? तो कुठे नाही. सर्व चराचरमध्ये एकच चैतन्य आहे, एकच जाणीव आहे, एकच परमात्मा साक्षी करतो. तो कुठे नाही. त्या नामाला जाणायचं तर त्याचं दास व्हायला, त्या आत्मानामाला जाणायचं तर त्याचं दास व्हायला. एखादी गोष्ट आपण मिळवायची असेल, उदाहरणार्थ नोकरी मिळायची मला, तुम्हाला ज्या फर्ममध्ये, ज्या कंपनीमध्ये, ज्या डिपार्टमेंटमध्ये मला काम करायचं असेल तर त्याची सेवा मिळायला पाहिजे. परीक्षा द्यावी लागेल की नाही, त्यांचे अभ्यास करावा लागेल की नाही, म्हणजे दासत्व स्वीकारावं लागेल की नाही. ही काय म्हणतात ना, नाशवंत जगात वस्तू मिळवायला त्या गोष्टीचा दासत्व करावं लागतं आपल्याला. शिक्षण घ्यायचं असेल तर पुस्तकांचं, ज्ञानाचं, शिक्षकांचं दासत्व करावं लागतं. शिक्षक सांगायचं ऐकावं लागतं. We should obey the order of the teacher. पण त्यांना नॉलेज आहे. एखादी गोष्ट माहिती नसेल तर मला सांगशील का? मला कळत नाही बळा, मला सांगशील का? पण त्याला माहित आहे. म्हणजे आपण दासत्व केलं की नाही, त्याला शरण गेलं की नाही. तसं आपल्याला आत्म्याचं ज्ञान पाहिजे. काय कशावर चालतं हे सगळं? सगळं दिसतं भासत ते नाही आहे ना, पण एक उत्सुकता असते. हे काय जाणणं म्हणतात त्याला, जाणणं, समजणं, अंडरस्टँडिंग. म्हणजे काय हे सगळं? काय खातो, पितो, झोपतो, काय म्हणतात बालपण, म्हातारपण, अनेक दिवस निघून जातो. काय जन्म आहे, काय जीवन आहे आणि काय मरण आहे? मरण म्हणजे काय, जन्म म्हणजे काय, आणि तारुण्य म्हणजे काय, बालपण म्हणजे काय, म्हातारपण म्हणजे काय, काय हे हृदयातून केल्यावर आपण म्हणतो. कारण माहित नाही. ज्ञान, ज्ञानातून जन्म घेतो, ज्ञानात जातो, ज्ञानात मरतो. त्याचा दासत्व स्वीकारायला
दासबोध म्हणजे काय, दासबोध वाचून काय होतो, काय करतो होतो, काहीतरी मिळाल्याशिवाय कोणी उभीच करत नाही ना. सध्या दगड तिकडून टाकायचं असेल तर दगड सकाळी इकडे टाकले, दुसऱ्या दिवशी दगड तिकडे टाकले, उपयोग काय, रिझल्ट काय. जर नुसतं दासबोध वाचून त्याचा फायदा नसेल तर वाचून फायदा. एखादी गोष्ट करतो पण त्याचा काहीतरी उपयोग पाहिजे की नाही का. उभीच जसं सकाळी दगड टाकलं, संध्याकाळी तिकडे टाकले दगड, तिकडून तिकडे दगड टाकले, फायदा काय, उपयोग काय, गरज असेल तर टाकायचं, गरज असेल कशाला टाकायचं. तसं दासबोध वाचून आपल्याला त्याचा उपयोग काय, समज केल्याने काय प्राप्त होत. दासबोध वाचला तर काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे की नाही. नॉलेज म्हणजे नॉलेज, कुठं नॉलेज, दासबोध म्हणजे काय, आणि ते समजा वाचन केलं तर आपल्याला फायदा काय होतो, उपयोग काय होतो, त्याच्यामध्ये उपयोग. उगीच पण काय करत नाही ना, पाणी पितो, दान संपते, आपण अन्न जेवतो, आपण भूक पाहत नाही, सकाळ उठल्यापासून जे उद्योग करतो तो त्याचा काहीतरी उपयोग आहे की नाही. लहान उगीच खेळतात, त्याला काय आपल्या दृष्टीने युजलेस आहे ते, पण त्यांची तर म्हणून काहीतरी येते, म्हणजे काहीतरी करतो, काहीतरी उपयोग आहे, उद्देश आहे की नाही. सर असं बोल का श्रवण का पहिले होते श्रवण आहे. देवाला प्राप्त जो देव म्हणतो आपण. देव म्हणजे काय, देव म्हणजे काय, देव काय, देह काय, हे कशासाठी श्रवण भक्तीच करतोय. म्हणून रामदास म्हणतात पहिले होती श्रवण म्हणजे जीवन काय, जन्म काय, मृत्यू काय, आणि काय तारुण्य काय, बालपण काय, तारुण्य काय, म्हातारपण काय, जीवन काय, जन्म काय, मृत्यू काय, हे सगळ्यांच काय म्हणतात. अभ्यास काय करायचा, अभ्यास काय करायचा, जीवन समजायचं. दुःख म्हणजे काय, जाण्याचं दुःख कशामुळे होतो, काय सुखावाने, दुःख पहाडावे. प्रत्येक जीव सुख तेवढा कवच जाण्याएवढा होतो आणि दुःख पहाडावे. आपल्याला वाटतं पैसे आले, मनासारखं झालं आणि सगळं मुलाबाळाचं सगळं झालेलं आहे आणि मनासारखं झालेलं आहे, प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे, आता काय प्रश्नच येत नाही, आपल्यासारखं सुखी कोणीच नाही. मनाप्रमाणे काय, काही लोकांना मनाप्रमाणे एक मुलगी होती, काही लोकांना मनाप्रमाणे जॉब मिळतो, नोकरी मिळते, काही लोकांना मनासारखं सगळं होतं, संसार होतो, 2-3 10 लाख होतात, स्टेट होतात, सगळं होतं माझ्या मनासारखं. माझी मुलं पण छान होतात, माझं सगळं देव पावला. देव पावला मनासारखं होणं म्हणजे देव पावणं नाही. माझ्याकडं मनासारखं होणं म्हणजे विषय गेला की नाही. तो मनासारखं होणं म्हणजे काय आहे, माझ्याकडं. जो मायेकडे गेला माणूस आहे तो सुखी कसा असू शकतो. जो मायेकडे गेला आहे ना, कारण जन्मापासून मरेपर्यंत बालपणामध्ये आनंदात गेला, काही आई वडील श्रीमंत, शिक्षण चांगला झाला, मनासारखं झाला, नोकरी मिळाली मनासारखी, शरीर पण चांगला मिळाला, स्वरूप पण म्हणजे काय म्हणजे रूप पण चांगलं दिसायला, हँडसम म्हणतात आपल्या भाषेत, हँडसम, तो पण छान आहे. मुलगी पण मिळाली मनासारखीच मिळाली, मुलं पण मिळाली मनासारखीच झालं, मुलं पण छान शिक्षण करतात, मुलांचं लग्न झालं, मुलांना मुलं झाली, ज्या मुलांना मुलं झाली आणि करता करता भरपूर सगळं आहे की नाही. देवाची कृपा ही देवाची कृपा नाही, कारण माझ्याकडे सुखी नाही. जरी सर्व सुखी असा गुण आहे, विचार मना तूच शोधून विचार केला तर सुख आहे. त्याला सुख म्हणतो तर सुखच नाही. संतांच्या दृष्टीने सिद्ध पुरुषांच्या मृत्यू नंतर गो टू द हेल. काय नरकात जातो की नाही, पुण्य केला, पुण्य कल्पना केली, परजन्म आहे की नाही. जन्मापासून मरेपर्यंत खाणं पिणं झोपणं आणि मरणं
त्याच्यामध्ये काढायचं नाही. ज्याला सुख म्हणतात तो सुखच नाही. ज्याला आपण सुख समजतो तो सुखच नाहीये. का? नरकात राहणाऱ्या किडाला सुद्धा वाटतं मी सुखी आहे. सुखाचे सोहळे वाटतात त्याला. सुख आहे, सुख आहे. नरकाच्या बाहेर आलेला आहे त्याला वाटतं हे दुःखी आहे. सुखाची व्याख्या संतांची वेगळी आहे. जीवाची व्याख्या सुखाची वेगळी आहे. संतांची व्याख्या सुखाची वेगळी आहे. सुख म्हणजे म्हणतो त्याला सुख नाही आहे. कारण त्याला मेल्यानंतर किती सुख असू दे, मृत्यूला सामोरं जावं लागते की नाही, काळाच्या समोर जावं लागते की नाही. काळ आणावं, कोणी असो, गिरवाई अंबानी असो किंवा अनिल अंबानी असो किंवा मुकेश अंबानी असो किंवा कोण टाटा रतन असो, काळावर काय, काळाचं काय. राजा आणि रंग सारखेच धर्माप्रमाणे गती प्राप्त होते. धर्माप्रमाणे गती प्राप्त होते. मोक्ष नाही, सुख नाही. ज्याला सुख म्हणतो तो सुखच नाहीये. भवास नाही. मेल्यानंतर यात नाही. अधिदैविक ताप त्याच्यातून तो मोकळा होत नाही ना. आणि अधिदैविक तापातून मोकळा झाला तरी परत जन्म आहे की नाही, गर्भवास आहे की नाही, सुख कुठे आहे. परत जन्मापासून परत काय म्हणतात ना, एबीसी पासून सुरुवात. संतांच्या दृष्टीने ते सुखच नाही. सुख कुठला? मी कोण जाणणं. मी कोण आहे, मी कोण आहे. कारण हे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होणं आहे. त्याच्या साडीत मनुष्य जे आहे, जोपर्यंत आपण मनुष्य देहातून येऊन आपण आपल्याला ओळखत नाही तोपर्यंत काय आहे, दुःखच आहे. सुख आहे. पण काळ आहे ना, काळ आहे. काळावर कसं मात करणार? मेल्यानंतर तुझं अधिदैविक ताप आहे, त्याला कसं मोकळा देणार? मेल्यानंतर परत गर्भधारणा होते किंवा आपण गर्भवास होतो, त्याच्यातून मुक्त कसा होणार? त्याच्यासाठी रामाचा दास, त्याच्यासाठी दासबोध वाचायला पाहिजे. दासबोधमध्ये काय सांगितले, काय सांगितलेलं आहे? रामदास दासाला उद्देश काय? ग्रंथ काय? हा ग्रंथ वाचल्याने काय होतो आणि ग्रंथ वाचून काय उपयोग होतो? विषय कळतो की नाही? जीव काय, शिव काय, परमात्मा काय, निर्मात्मा म्हणजे काय, चार देह म्हणजे काय, आत्मसुख म्हणजे काय, विषय सुख म्हणजे काय. विषय जे वेदांसी कानले शब्दासी रोकडे वेद व्यक्तीने म्हणतात, येथे माया स्पर्शो शकेना, येथे मतिमंद मोठे. काय सांगितलं इकडे? आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्शो शकेना, हे सुमद अज्ञान काय कळे. कोणालाच कळत नाही. माणसाला तर नाहीच, राजाला तर नाहीच, कारखानदाराला तर नाहीच, गरिबाला तर नाहीच, मध्यमवर्गीला नाहीच, राजाला पण नाही ना, धनकला पण हा विषय कळत नाही, देवालाही हा विषय कळत नाही. ज्याला देव म्हणतो, ज्याला देव म्हणतो 23 कोटी देव आहे, त्यांनाही कळत नाही हा विषय. आणि आत्मज्ञानाचा विषय, ज्याला आत्मज्ञान कळलं तो सगळ्या उपाधीतून बाहेर पडतो. म्हणून काय सांगता, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्मा. त्यांच्यापेक्षा तो वेगळा आहे. कारण ब्रह्मा उत्पत्तीच्या कामात अडकलेल्या उपाधीमध्ये, विष्णू पालनाच्या उपाधीत आहे, महेश सुद्धा नाश करण्याच्या उपाधीमध्ये आहे. उपाधी आहे की नाही, जीव आहे की नाही. ब्रह्मा म्हटलं तर जीवाला की नाही. सगळं आलं की नाही, 10 इंद्रियामध्ये तो आहे की नाही, म्हणजे जीव आहे की नाही. विष्णू म्हटल्यानंतर जीव आहे की नाही, महेश म्हटल्यानंतर जीव आहे की नाही. तो जीवात्मा म्हणून सगळं आहे. ते हे ज्ञान म्हणजे जीवात्माच्या पलीकडे
शिवात्म्याच्या पलीकडे, परमात्म्याच्या पलीकडे जे आत्मज्ञान त्याचं वर्णन केलेलं आहे. मग पहिल्यांदा सांगितलं हा विषय काय आहे, आत्मज्ञान विषय काय आहे, अद्वैत ग्रंथ आहे तो. त्याला कसं भक्तीचे योग्य देव मानव देव भक्तीचे योग्य देव मानव देव पावती भक्त राहतच नाही. भक्तीचे योग्य निषेध पावती देव भक्ती केली जे राजकोटमध्ये म्हटलेले आहे ते सद्गुरूने सांगितलेले आहे त्याप्रमाणे समजा भक्ती केली. भक्तीचे योगे मानव देव भक्तीचे योगे निषेध पावती देव. भक्तीला केले तर काय होणार देव. देव म्हणजे काय, कल्पनेचे देव नाही, आत्मदेव होतो, आत्मदेव जातो, रूपी देवाला जातो आणि तो भक्तीचा महिमा दाखवतो. म्हणून सुरुवात करून गेलेले आहे. दशक पेढामध्ये सगळं विषय सांगितलेला आहे. गुरुगीता, गीता, रामगीता सगळ्या गीतांचं वर्णन आहे. अद्वैत त्याची मान्यता आहे दाखवतात. भक्ती म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय, सगळं विषय त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरा दशक पहिला समाज दुसऱ्यामध्ये काय सांगितलं आहे, गणपती. गणपती म्हणजे काय सांगितलेलं आहे, आपण समजतो तो गणपती नाही, गणेश उत्सवला येतो गणपती, तो गणपती नाही. ती सबूळ भक्ती आहे. पण सद्गुरू भेटल्यापर्यंत सगळी भक्ती लागते. सगळं सबूळ भक्ती झाल्याशिवाय एकूण भक्ती जाता येत नाही. आम्ही भावपूर्ण केले, मग विठ्ठले कृपा केली. सगुण म्हणून सगुण भक्ती करता करता निर्गुण मध्ये जाते. सगुण भक्ती केल्याने आपल्याला आपला इगो कमी होतो, अहंकार कमी होतो. आपल्यापेक्षा देव मोठा आहे, आपण शून्य. गणपतीची पूजा करायचं, गणपती आला आपला समोर, गणपतीने आम्ही बसवणार, पूजा करणार, परमेश्वरा तूच आहे माझ्यापेक्षा मोठा, मी लहान, मी नाहीच आहे. माझा संसार तू कर, मला युक्ती दे, बुद्धी दे, चित्त दे, अहंकार नको, सगळं दे, पण एकच नको अहंकार. पण संपूर्ण अध्यात्म एक अहंकारावर आहे. सगळं देव करतो, आपण म्हणतो नको. त्या मी न शब्दात नाही येतो, त्या मीला सुद्धा मीच नाहीये. सद्गुरू मीला शोधायला लावतो. म्हणून गणेशाचा मान, गणपती आणून सगळं आहे. गणपती म्हणजे काय, जे आपण समजतो तो पार्वतीचा किंवा शंकराचा पुत्र दत्तकथा आहे. गणपती म्हणजे काय, एक चैतन्य, एक जाणीव, ज्याला करण म्हणतात, अंतकरण, आतून येणारा करण. तो गणाधीश त्याला नमस्कार केलेला आहे. पण तो आहे म्हणून आपण आहोत. तो आहे म्हणून आपण खातो, पितो, बोलतो, चालतो, डोलतो, सगळं करतो. तो नसेल तर लाईट जाते तसं होईल. रात्री झोपून लाईट जाते की आपली, त्याला काय म्हणतात झोप. लाईट जाते ना आपली, गरम जातो की नाही. रात्री झोपल्यानंतर हालत नाही, बोलत नाही, डोलत नाही, फक्त श्वास चालतात. सकाळ श्वास चालतात. म्हणजे गणेशाशिवाय जो आहे आतमध्ये या देहात तो रात्री असतो. तो अधिक म्हटलेला आहे. श्रीमद राधानंद अद्वैत अभेद निरंजन निर्गुण निरालंब परिपूर्ण सदोदित परिपूर्ण आहे. ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. तो असतो रात्री. दिवसा तो असतोच, पण तो असून नसल्यासारखं होतो. कशामुळे, एक करंटमुळे, एक जाणीवेमुळे, एक मीपणामुळे, एक मनामुळे. पण करंट आला का मन आला, मन आला का मी आला, मी आला का माया आली. आहे पण तो दिसत नाही, पण लक्ष नाही. अनेक जन्म आपण आपल्याकडे देव असून स्वयंभू आपण असून त्याला ओळखत नाही. तुझं आहे कृपाशी, परी तू जागाच बोलायची,
अनेक जन्म आपण जागा चुकलेली आहे. ही जागा सद्गुरू आपल्याला दाखवतो. ज्या सुखासाठी तू अनेक जन्म घेतो, तुला अनेक जन्म घ्यायची गरज नाही. तुला जन्माला कोणी घालत नाही. ना चित्रमुक्त घालत, ना विष्णू घालत, ना ब्रह्मा घालत, ना महेश तुला नाश करत. स्वयं तू आहे. तुला जन्म नाही, मरण नाही. तू तुझ्या कल्पनेने एक अज्ञानामुळे जन्म घेतो आपण. म्हणून गणेशाचा वर्णन गणेशामुळे सुद्धा की नाही माये म्हणतो रूप कळेना. मायाचं रूप कसं करणार? जर ओळखायला पाहिजे की नाही, प्रतिबिंब पाहिजे की नाही. बिंबानं कसं ओळखणार? प्रतिबिंबाशिवाय बिंबाला कसं ओळखणार? म्हणून माये म्हणतो रूप कळेना म्हणते. म्हणून गणेशाचा वर्णन पहिलं केलेलं आहे. गणपती गणाधीश तोच बंधनपणा, त्यालाच अंतःकरण म्हटले, त्यालाच चैतन्य म्हटलेलं आहे. त्याच्या वर सगळं भासतं. त्या अंतःकरणात अद्वैत आहे. द्वैत कुठे? मनामुळे. मनामुळे आहे. म्हणून सांगितलं गणाधीश ईश सर्व गुणांचा गुणारंभ आरंभ तो निर्गुणाचा. म्हणजे मोठा गुणाचा निर्गुण होतो. आणि काय म्हणतात पश्चिमी चाला गेलं तर काय होतो? निर्गुण होतो. पूर्वेला गेला तर काय होतो? गुणामध्ये सगुण होतो. मग आपण सकाळी उठल्यानंतर जाणीवाल्यानंतर गुणामध्ये येतो, सगुण होतो. घरातली कुठून आलो? तिकडे अंतर का तिकडून जाणीवाली जाणीव मन पुढे गेला, जाणीवमध्ये विलीन झाला. जाणीव पुढे विलीन झाली अज्ञान. अज्ञानातून पुढे जातो तसं विचार. नाही तर अनेक जन्म घेतो मरतो करून तो केला बाबावरी भार तुका म्हणे मी सुखी आहे, मी सुखी असू कुठे आहे. मरणाला तर घाबरतो नाही. उद्या मी मरणार. मला कॅन्सर झाला, मला हार्ट अटॅक आला, तुम्हाला काय अनेक लोक मरणार. माझं मी कसं होणार, माझं कसं होणार, मला गती काय मिळणार. म्हणून आपल्याला शांती म्हणतो की नाही, केल्यानंतर आपण त्याच्या आत्म्याला शांती लावो. ही ईश्वर चरणी प्रार्थना म्हणतो की नाही. जिवंत असताना ईश्वराला वापरत ती खरी प्रार्थना म्हणतो. जिवंत असताना ईश्वर म्हणजे काय, देव म्हणजे काय, संत म्हणजे काय, स्वरूप म्हणजे काय, जन्म म्हणजे काय, मरण म्हणजे काय, जीवन म्हणजे काय आणि मोक्ष म्हणजे काय. जन्म घेणं चांगला आहे की वाईट आहे. तुकाराम महाराज काय सांगितलं? जन्माचे ते मुळा पाहिजे शिकवणं दुखा जन्म घेणंच चुकीचं आहे संतांच्या. आणि तो जन्म कशामुळे होतो? रज तम सत्व गुण. रज तम सत्व गुणामुळे विकार उद्भव होतो. पहिला विकार काम मनाप्रमाणे झालं पाहिजे, नाही तर आगे काम विकार सुरुवात करतो. मनाप्रमाणे झाला तर जीवपणा वाढतो. अजून पाहिजे मोह. मनाविरुद्ध झाला तर क्रोध. पहिला विकार काम, मनाविरुद्ध झाला तर क्रोध. मन कसं अडकलेलं आहे? विषयात अडकलेला मन मनाप्रमाणे झाला तर, मनाविरुद्ध झाला तर क्रोध होतो. हे पाहिजे, ते पाहिजे, मला समजून झालं पाहिजे, त्याचा क्रोध होतो. मनाप्रमाणे त्याचा मोह होतो. काम, क्रोध, मोह. मस्त त्याचं त्याला एवढं तो माझ्यापेक्षा मोठा कसं झाला, माझ्यापेक्षा चांगला बोलतो की झाला, मग माझ्यापेक्षा श्रेष्ठ झाला की नाही, झाला मस्त. चौथा विकार. पहिला काम, क्रोध, मोह, मत्सर, भय. आहे तो जाईल का भय झालं. अहंकार. काय झालं? काम, क्रोध, मोह, भय, मत्सर, अहंकार. मी आहे. बरोबर. मी मरतच नाही. मी मरत नाही म्हणजे जीवपणा राहिला की नाही. मी आहे देवाला ओळखतच नाही. सगळी देवाची ओळख होतो. कशामुळे बोलतो, कशामुळे चालतो. म्हणून त्याला आधीश दुसरा गणपतीला म्हणजे चैतन्याला वंदन. नमो शारदामुळे चतुराला शारदा म्हणजे माया. माया म्हणजे मन.
मन म्हणून आहे, मन आहे म्हणून काय शारदा आहे, 4 वेद, परा पश्यंती मध्यमा वैखरी. सुरुवात कुठून होते? स्फुरण, नाभिस्थान, दुसरं हृदयस्थान आणि तिसरं कंठस्थान आणि तोंडातून बाहेर 30 माया. नमू शारदा मूर्त पुराण वाचा. कारण मायाशिवाय काहीच करणार नाही म्हणून त्याला मदत केलेली आहे. नमू शारदा मूळ त्याच्यात वार वाचा म्हणजे विषय काय जाणवत. दुसरा गणाधीश गणपती म्हणजे काय गाणी, दुसरी म्हणजे माया. नमू शारदा. आता समास काय म्हणतो? पहिला दशक पहिला समास, चौथा काय म्हणतो? जर गुरुचं वर्णन केलं. पहिला विषय कळला, दासबोध कशासाठी वाचायचं, त्याचा उपयोग काय, श्रवण भक्ती म्हणजे काय, नवविद्या भक्ती म्हणजे काय, सगळ्यांचं उपयोग दासबोध मध्ये केलं. ते वाचल्याने काय होतो? विवेक 5वा प्रलय. पहिला नित्य प्रलय कळतो, दुसरा ब्रह्मप्रलय, निद्रा मृत्यू प्रलय कळतो, तिसरा ब्रह्मप्रलय कळतो, ब्रह्मनिद्रा प्रलय कळतो, चौथा ब्रह्मप्रलय कळतो आणि 5वा विवेक प्रलय. 5वा प्रलय सद्गुरू असेल असताना शक्य आहे. ब्रह्मप्रलय ठीक आहे, तोपर्यंत ठीक आहे. ब्रह्मनिद्रा प्रलय ठीक आहे, मृत्यू प्रलय ठीक आहे, निद्रा प्रलय ठीक आहे, पण 5वा प्रलय सद्गुरू कृपाने. म्हणून सद्गुरूचं वर्णन केलेलं आहे. सद्गुरूचं वर्णनच करता येत नाही. का? सद्गुरूचं वर्णन काय करता येत नाही. आता सद्गुरू वाढवेना येते माया स्पर्शो सकेना हे स्वरूप ज्ञान काय कळे. आणि तो जिकडे सद्गुरू आहे तिकडे माया पोचत नाही. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण सगळ्यांची खटपट आहे ती मायामध्ये आहे. मायामध्ये हे जोपर्यंत आपल्याला सत्य कळत नाही तोपर्यंत साधन आहे. 4 वेद, 6 पुराण, 18 शास्त्र, निरूपण, हे सगळं काय आहे? साधन. मी माझे पण कल्पित केले साधन आता काय मिळले कोण सकड बाता जो परेता. मी माझे पण म्हणजे मी कोण, देव कोण हे कळलं. मी म्हणजे देव नाही, देव म्हणजे मी नाही. मी म्हणजे मीचा शोध घ्यायला सद्गुरू राहू. त्याच्यासाठी अनेक साधनं देतो आपल्याला. वीज मंत्र आहे, ध्यानधारणा आहे, परत सत्संग आहे, निरूपण आहे, 4 बंद नाही. काय होतं त्याच्याने? देव किती एवढा होतो आपण वीज मंत्राने. त्याच्याने मन शुद्ध होतो. शुद्ध करा म्हणा, देहात व्हावे, वस्तूशी ओळखावे तुका. वीज मंत्राने मन शुद्ध होतो, सत्संगाने मन शुद्ध होतो आणि 4 बंधाने मन शुद्ध होतो. मग काय होतो? मन शुद्ध झालं काय होतो? विषय सुखातून आत्मसुखाकडे जातो आणि आत्मसुख घेता 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 देवरूपी देवळात जातो. देवरूपी देवळात गेला तर काय होतो? देवभाव कमी होतो, देवभाव जातो. मी देव नाही, मग मी कोण आहे? बुद्धी अहंकार चित्ता मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही. तुझे प्राण संज्ञान वे पंचवायू. मी पंचप्राण पण नाही. तुझे प्राण संज्ञान वे पंचवायू. 5 वायू पण नाही. तुझे प्राण संज्ञान वे पंचवायू न सत्ता नाको पंचपुरुषा वाक्पाय पादन चोपस. नाही 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 समजतो तो मी नाही. आपण 4 कपडे घालतो की नाही, ते कोट काढला, कोट घालला, अरे गरम कोट काढला, मी कोट नाही म्हणजे कोट पासून आनंद झाला की नाही. पुढे टाय काढलं की काय म्हणा, अरे मी टाय नाही. कारण शरीर कोटापासून मुक्त झाला, मोकळा झाला म्हणजे मी कपडा आहे तो बाहेर काढला, काय काढली मोकळा झाला, शर्ट काढला मोकळा झाला, बनियन काढली मोकळा झाला, दिगंबर
दिगंबरा दिगंबरा स्वरूपाद वल्लभ दिगंबरा. चार ज्ञानचा निरसन सद्गुरू आपल्याला दाखवतो. तत्वे तत्वे वर्ग आपण त्यांच्यावरे आत्मनिवेदन अनेक प्रकारे सहजेच झालं. 84 तत्व वरता काय कळतं? मी समजतो नाही. जसं मी कोट काढला मी कोट नाही, मी टाय काढले मी टाय नाही, मी शर्ट काढला मी शर्ट नाही, मी बंधन काढली मी नाही. मग मी कोण आहे? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे सगळं माझ्यावर आलेलं का आहे? भासातून आहे. आज आहे. मी कोट नाही, मी टाय नाही, मी शर्ट नाही, मी बनियन नाही. मग मी कोण आहे? दिगंबर. जसं दिगंबर सद्गुरू आपल्याला करतो, तू स्थूल देह नाही, तू सूक्ष्म देह नाही, तू कारण देह नाही, तू महाकारण देह नाही. दिगंबर आहे. तुझ्यावर आलेले आवरण आहे, भासत्मक आहे, तत्वाने भरलेलं आहे. 25 तत्व तू सुधाचे नाही, 25 तत्व तू सूक्ष्माचे नाही, आणि 16 तत्व तू कोणाचे नाही, आपले कारण देहाचे नाही, आणि महाकारण देहाचेही तू 16 तत्व नाही, आणि ज्ञान अज्ञान नाही तर 84 तू कसा नाही. पंचकरण सटीक काय सांगतो तुम्हाला? तू हे कसं नाही पटवून दे. महाभूताचा शरीर तू कसा नाही, 84 तत्व तू कसा नाही हे पटवून दिलं. डोक्यात फिट बसला मग कळतं तुम्ही सगळं दुःख कशामुळे आहे? भ्रमामुळे. भ्रमेण उपासकाय ना, हे जीवाला धर्म आहे. तुम्ही देहाशिवाय राहू शकत नाही. त्याच्यामुळे रज तम सत्व गुणामुळे म्हणून विषय सुखाची गरज आहे. कारण रज तम सत्व गुण काय शिकवतो? विषय सुख घ्यायला. हा विकारातून एवढा करतो आणि करू देतो गेला व्यापार उतरी फार काम. सद्गुरू आपल्याला सद्गुरू म्हणजे काय स्वरूप दाखवतो, त्याचं वर्णन करता येत. का सगळं मायामधलं आहे. मायाच्या पलीकडे सद्गुरू देतो आणि दाखवतो तू परमात्मा आहेस. तो काय सांगतो सुरुवातीला? तू स्थूल आहे कसं नाही, म्हणून तू सूक्ष्म देह आहे. तू सूक्ष्म देह तुला आलाय सूक्ष्माचा, तू सूक्ष्म देह म्हणून कसा नाही. सूक्ष्म देहाला आधार आहे कारण देहाचं अज्ञान, ते तू कसा नाही. तू परमात्मा पण आहे, परमात्मा पण तू कसा नाही. तू काहीतरी बनलेला आहे म्हणून तो परमात्मा आहे. तू काहीतरी बनला नाही, तुला कळलं नाहीये, हे नाहीये, कळलं मग कशाला पाहिजे? परमात्मा तो पण नाही. निरंजन तो सद्गुरू गेला माझे म्हणत पाहिले थोडा पाहिला मुक्तीचा असतो. जिवंत असताना सद्गुरू तुम्हाला तुम्ही कोण दाखतो. जसं आपण आपल्याला बघायला आरसा वापरतो की नाही, आरशाची आपल्याला ओळख नाही, फोटोशी आपली ओळख नाही. सुद्धा एखादा फोटो बघतो, हा माझा फोटो आहे काय? नाही म्हणतो माझा फोटो असं असू शकत नाही. मग कसं आहे तुझा फोटो? नाही म्हणजे शक्य नाही माझा असं फोटो तू दाखवतो तसं मी नाहीच आहे. जसं तो सिंह का दुसऱ्या सिंहाला दाखवतो तू माझा जातभाऊ आहे, तू मी एकच जातीचे आहे, मी सिंह आहे, तू पण सिंह आहे. तो म्हणतो मी कसं काय? पण तो बकऱ्यामध्ये वाढलेला आहे, मेंढरामध्ये वाढलेला आहे. बकरा मी सिंह कसं सुटतोय? नाही म्हणजे बघ माझ्या शरीरावर तुझ्या शरीरावर हे सगळं ठीक आहे. मी मोठा बकरा आहे ना, समजून कशी करणार? तू तेव्हा त्या सिंहाला दिसतो लहानपणा मेंढरामध्ये हा मेंढा झालेला आहे. ह्याला सिंह कसं बनवायचं म्हणून तो मेंढून तिची बोली तो जातो एका विहिरीकडे आणि त्याला सांगतो हे माझं प्रतिबिंब कसं दिसतो तुला? हा तुझा प्रतिबिंब बरोबर दिसतो. आता तुझा प्रतिबिंब कसं दिसतो? हा तुझ्यासारखा दिसतो. पण बरोबर आहे, तू आहे माझ्याकडे फरक आहे. मी मगापासून मी एवढ्या वेळ सांगितलं तर बरोबर आहे की नाही? तसं तुझा आपण फोटो बघतो आपण आणि पण हा माझा फोटो नाही, मग काय करतो? असा करतो हे मी असं बघ. तो म्हणतो हा अक्षर. मग तू मग मी पहिलं स्वतः राहतो मी अक्षर कसं दिसतो? मी आहे कसं दिसतो ना, नाही तर तिकडे संशय येईल ना. अक्षरात दिसतो मी कसं
सिंहाचा दृष्टांत दिलेला आहे. सिंहाने त्या सिंहाला कसं जसं सद्गुरू आपल्याला आपला शरीर बघायला आरसा म्हणजे आरसा आपण दाखवतो की नाही, तसं सद्गुरू आपल्याला आपला स्वरूप बघायला हा हे रूपी आरसा बघ, तुझा प्रतिबिंब बघ. बिंब तू बघितलं आतापर्यंत, आता प्रतिबिंब बघतोस आहे. प्रतिबिंब दाखवतो. कसं काय दाखवतो? आपल्या शरीरूपी आरशावर, देहरूपी आरशावर, सुषमादेहाच्या आरशा रूपावर अनंत जन्माचा फळ बसलेला आहे. मी जीव आहे, मी जीव आहे, मी जीव आहे. सद्गुरू काय करतो तर बीज मंत्राने, उत्संगाने, चार भजनाने तो आरसा सापडतो. मन शुद्ध करतो. मग मलिन आहे ना, त्याला शुद्ध करायला बीज मंत्र, 3-4 भजन आणि ध्यानधारणा. त्याच्यामुळे कळतं मन शुद्ध झाला. मन शुद्ध झाला काय? आत्मसुखात जातो. आत्मसुखात गेल्यानंतर मन शुद्ध झाल्यानंतर मला आत्मसुखात जाता जाता देहरूपी देवळात जातो. देहरूपी देवळात आत्मदर्शन होतो. त्याला साक्षात्कार म्हणतात. साक्षात्कार झाला नंतर कळतो मी देह नाही, मी देह नाही, मी आत्मा आहे ना. माझं मला सापडणं काय सापडणं? मी हरवलो होतो, मला सापडलं. मी सापडल्यानंतर कळतं की सद्गुरू म्हणजे काय म्हणून सांगितलं. आता सद्गुरू वर्णवेना जेथे माया स्पर्शो सकेना, हे सुपमना ज्ञाना काय कळे राजा सद्गुणा सिद्धरामेश राजा सद्गुणा श्री औसमा.